माझं नाव रुपाली. 1 वर्ष डेटिंग केल्यानंतर कुणाल आणि मी लग्न केले. लग्नाला आमचे काही खास मित्र आणि घरातले आले होते. कुणाललाही तेच हवे होते. लग्न लहान आणि साध्या पद्धतीने व्हावे, अशी त्याची इच्छा होती. आम्ही इथे मोठ्या शहरात काम करतो. कुणालचे आई वडील गावातच राहतात. कुणाल फारसा गावी जात नाही आणि जेव्हा कधी आई बाबांना आम्हाला भेटायचे असते तेव्हा ते शहरात येऊन भेटतात. आम्ही इथे एक छोटेसे घर देखील घेतले. लग्नामुळे मी नोकरी सोडली. आमचे घर रस्त्याच्या कडेला असल्याने खिडक्यांमधून रस्ता दिसतो. आमच्या स्वयंपाकघराच्या खिडकीतूनही रस्ता दिसतो. कुणालची ऑफिसची वेळ सकाळी 9 वाजता. कुणालसाठी जेवण बनवत असताना अलीकडे मला खिडकीबाहेर एक मुलगी दिसते. ती काय पाहते माहीत नाही. आज पुन्हा माझी नजर खिडकीच्या बाहेर गेली आणि रस्त्याच्या पलीकडे तीच मुलगी. वय फार जास्त नव्हते. ती कदाचित 25 किंवा 26 वर्षाची असावी. आज पुन्हा आमच्या घराकडे ती बघत होती. पहिल्या दिवशी वाटलं कुणीतरी असावं, पण मला ती सतत 3 ते 4 दिवस येताना दिसली. मला वाटले की तिच्याशी जाऊन बोलावे. कदाचित ती आमच्या घराकडे बघत असेल. कदाचित तिला आमचे घर कुणा दुसऱ्यांचे घर समजत असेल. कुणाल सकाळी झोपलाच होता. ती पुन्हा त्याच अंतरावर उभी दिसली. यावेळी मी बाहेर गेले. तिने मला तिच्या दिशेने येताना पाहिले आणि ती घाबरली. मी तिला विचारले, तुला काही प्रॉब्लेम आहे का? तू कोणाला शोधत आहेस का? ती घाबरून म्हणाली, कुणाल इथेच राहतो का? मी हो म्हणाले. हे ऐकून ती घाबरली आणि निघून गेली. मी तिला मागून हाक मारली, पण तिने ऐकलेच नाही. मी आले तेव्हा कुणाल उठला होता. तू कुठे गेली होती? असे विचारले. मी म्हणाले, मला माहीत नाही. एक मुलगी आहे, ती आपल्या घराकडे पाहत राहते. आणि मी जाऊन तिला विचारले, तर तिला तुझे नाव माहीत होते. तुला कोणी सुंदर गोरी मुलगी माहीत आहे का? हे ऐकून कुणालला खूप राग आला. तो म्हणाला, तू वेडी आहेस का? कोणी काही बोलेल तर तू विश्वास ठेवशील? आणि हे ऐकून कुणालचा चेहरा नक्कीच फिका पडला होता. माझ्याही मनात काहीतरी धावू लागले. संध्याकाळी कुणाल आला. तेव्हा मी या विषयावर बोलले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले तेव्हा कुणाल आधीच उठला होता. किचनमध्ये गेल्यावर किचनची खिडकी बंद करून ठेवली होती. मी खूप प्रयत्न करत होते, पण वरची कुंडी मला उघडता आली नाही. तरी पण मी प्रयत्न करत राहिले. कशीतरी मग कुंडी उघडली आणि खिडकी उघडली, तर कुणालला तिकडे जाऊन त्या मुलीशी बोलताना पाहून मला आश्चर्य वाटले. तो ओरडत होता आणि तिच्यावर रागवत देखील होता. मुलगी रडत होती आणि कुणालने तिच्याकडे बोट दाखवून तिला कुठे जायचे आहे ते सांगितले. हे सर्व पाहून मी खिडकी बंद केली. कुणाल घरात आला. मी काही पाहिलं नाही असं मी त्याच्याशी वागले. आता खूप विचार माझ्या मनात आले. कुणाल माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. माझं कुणालशी लग्न करण्यात काही चूक तर झाली नाही ना? आणि ती मुलगी कोण आहे? आणि कुणालला तिचा इतका राग का येत होता? कुणालच्या आणि माझ्या ओळखीच्या सर्व मित्रांना मी फोन केला, पण त्या मुलीबद्दल कुणालाच काही माहीत नव्हते. कुणालला विचारायचे तर तो पण खोटं बोलणार, हे मला माहीत होतं. त्यानंतर मला ती मुलगी पुन्हा घराबाहेर दिसली नाही. या सगळ्याचा विचार करून माझी तब्येत बिघडू लागली. कुणाल मला बोलायचा की काय झालंय, काळजी घे, डॉक्टरांकडे जा. पण आता मला त्याचे बोलणे अजिबात आवडत नव्हते. एके दिवशी माझी प्रकृती बिघडली. तेव्हा मी जवळच्याच एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऑटो घेऊन गेले. डॉक्टराकडून औषधे घेतल्यानंतर मी हॉस्पिटलच्या पार्कमध्ये बसले होते. मी ती मुलगी पुन्हा हॉस्पिटलमध्ये पाहिली. तिला पाहताच माझा आजार पळून गेल्यासारखे वाटले. मी पटकन तिच्याकडे गेले आणि तिचा हात धरला आणि तिला म्हणाले, तू माझ्या आयुष्यात अशी अचानक कशी काय आली आहेस? मला सांग, त्या दिवशी कुणाल तुझ्याशी काय बोलत होता?
तुझा माझ्या नवऱ्याशी काय संबंध आहे? मग तिने मला जे सांगितले ते ऐकून मला समजले की माझा नवरा असा आहे. एवढी मोठी गोष्ट त्याने माझ्यापासून लपवून ठेवली. सायंकाळी कुणाल घरी आला असता घरात ती मुलगी पाहून त्याला धक्काच बसला. मी पण तिच्या जवळ बसले होते. कुणाल तिच्याकडे बघून म्हणाला, ठीक आहे, तर तू हिला सर्व काही सांगितलेस. तुला मी माझ्या कुटुंबापासून दूर राहण्यास सांगितले होते. मग मी म्हणाले, कुणाल, लाज वाटते का तुला? तू खूप कठोर आहेस. तू तुझ्या खऱ्या बहिणीला मदत करीत नाहीस. ती मुलगी कुणालची सख्खी बहीण होती. तिने आपल्या आवडीच्या पसंतीच्या मुलाशी लग्न केले होते. त्यामुळे कुणाल आणि त्याच्या कुटुंबियांनी तिच्याशी सर्व संबंध तोडले होते. कुणाल म्हणाला, मला बहीण नाही. मी त्याला सांगितले की तिचा नवरा रुग्णालयात आहे आणि तिला पैशाची गरज आहे. तू तिला बहीण मानस नसलास तरी माणुसकीच्या नात्याने तिला तू मदत करावी. आणि तू पण तर तुझ्या पसंतीच्या मुलीशी लग्न केले. मग यासाठी नियम तुला पण का लागू होत नाहीत? जर मला माहीत असते की तू अशा मनाचा विचाराचा आहेस, जो माणूस आपल्या बहिणीचे अश्रू पाहून पण पिघळला नाही, त्याला हृदय असूच शकत नाही. असे म्हणत मी माझ्या रूममध्ये गेले आणि माझे सर्व दागिने घेतले आणि माझ्या नंदेसोबत जाऊ लागले. आम्हाला जाताना पाहून कुणाल ढसाढसा रडू लागला. त्याला पाहून नणंदही रडू लागली. कुणाल रडत म्हणाला, आम्ही तिच्यावर खूप प्रेम करत होतो. आई वडील, मी तिला राणी बनवले होते. आणि असेच एके दिवशी कुणालाही न सांगता ती घरातून निघून गेली. तिला तेव्हा आमचे प्रेम दिसले नाही. माझी बहीण कुठे असेल या विचारात मी रात्रभर रडलो. मग तिला भाऊ आणि बाबा आठवलेच नाहीत. ती गेली होती तर आता का आली आहे? बहीणसुद्धा म्हणाली, भाऊ, मला वाटले की तुम्ही लोक सहमत होणार नाही. मी घाबरले तेव्हा. त्या दोघा बहिणींना रडताना पाहून माझे डोळे भरून आले. पण रडताना एकमेकांशी बोलताना त्यांचे जणू सर्व रुसवे-फुगवे तक्रारी अश्रूंनी संपवल्या. आता नंदेच्या पतीची प्रकृती रुग्णालयात चांगली झाली. डॉक्टरांनी सांगितले की त्याला लवकरच डिस्चार्ज मिळेल. कुणालला पण आता शांत वाटलं. तो बहिणीला म्हणाला, आता जर परत काय केलेस तर माफ नाही करणार तुला. काय प्रॉब्लेम असेल तर माझ्याशी बोल. मी सदैव तुझ्या सोबत असेन. माझी लाडकी बहीण, खुश राहा. आयुष्य खूप लहान आहे. अहंकारात फार राहू नका. जेवढे माफ करावे लागेल तेवढे करा आणि एकदा करून बघा. तुमचे देखील आयुष्य बदलेल. आणि अशाच काही छान छान कथेसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.